तो प्रश्न कसा आहे आपला की आपल्याला बॅलन्स्ड पॅरेंथिसिस साठी कोड लिहायचा आहे, म्हणजे की आपल्याला एक ब्रॅकेटची सिरीज दिलेली असेल आणि फक्त आपल्याला बघायची ती की बॅलन्स्ड आहे का नाही, राईट. तर म्हणजे की हो सपोज आता हे दिले असं, सो दिस इज बॅलन्स्ड. पण जर याच्यामध्ये हे असं असलं काही आणि त्यानंतर असं असलं आणि हे असलं तर हे चुकलेलं आहे, बरोबर. यातला एक जो ब्रॅकेट आहे तो आपला हो मिसिंग आहे. ओके. तर येस याच्यासाठी ना एक स्टॅक म्हणून कॉन्सेप्ट असतो. स्टॅक, आपण हां स्टॅक क्यू हे सगळं ऐकलेलं आहे. हो हो ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त एवढंच असतं आता की हे जे स्टॅक म्हणून आहे ना, ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय करतो की हे जे स्ट्रिंग आपल्याला दिली असणार आहे, हां ठीक आहे, ही जी स्ट्रिंग हो आपण दिलेली असणार आहे त्यामध्ये, ती आपण याच्यामध्ये टाकणार. ओके. हो हो आता टाकणार म्हणजे स्टॅक म्हणजे काय असतो आपला, फर्स्ट इन लास्ट आउट, हो बरोबर. एक सिंपल बरोबर कॉन्सेप्ट तुला माहित आहे स्टॅक म्हणजे काय हो असतं, हो हो राईट. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की अगोदर स्टॅक मध्ये गोष्टी टाकायच्या आहेत हां आणि त्यानंतर हे बघ, मी तुला आता ब्रॅकेट आपल्याला माहिती आहे कोणते कोणते असतात. हो हे हे सपोज असा, आणि कोणते असतात आता हे हे तरी वापरत नाही आपण याच्यामध्ये पॅरेंथेसिस मध्ये, तर ऍटलीस्ट हे तीन तरी असतात आपल्याजवळ. ठीक हो आहे. तर येस जर याच्यातला आपल्याला कोणताही एक भेटला तर आपल्याला तो पुश करायचा, म्हणजे आपण कम्पेअर करणार की ही जी आपल्याकडे सिरीज आहे, हां स्क्वेअर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट, याच्यातला कोणताही जर आपल्याला भेटला या स्ट्रिंग मध्ये, ठीक हां आहे, तर आपल्याला त्याला पुश करायचंय. कशामध्ये पुश करायचंय? या स्टॅक मध्ये पुश करायचंय. ओके ठीक आहे. ओके ओके. येस तर हे आपल्या याच्यामध्ये गेलं स्टॅक मध्ये, पहिला. हां हां दुसरा पण गेला आपल्या स्टॅक मध्ये, हो ठीक आहे, आणि तिसरा पण गेला स्टॅक मध्ये. हो ओके. ठीक आहे. आता जर आपल्याला क्लोजिंग ब्रॅकेट आता इट इज नॉट नेसेसरी की आपल्याला जे हे आहे पॅरेंथिसिस आहे ते याच फॉर्मॅटमध्ये भेटतील म्हणून. हो ते असं पण असू शकतं काही. हे बघ, हे बंद होणार इथे, सपोज हे परत असं झालं आणि परत उघडले असे दोन काहीतरी आणि मग हे बंद झाले असं. हे पण बॅलन्स्डच आहेत ना, कळालं का? हो हो हे पण बॅलन्स्डच आहेत. तर याच्यामध्ये कसं आहे, हा पण याच्यामध्ये जाणार आपल्या स्टॅक मध्ये, हा पण जाणार, हा पण जाणार. ठीक आहे. पण जेच की आपल्याला मीन्स इन्स्टेड ऑफ दीज थ्री इफ वी गेटिंग एनिथिंग एल्स, दुसरं काही पण जर आपल्याला भेटलं, ठीक आहे, हे नाही भेटलंय पण दुसरं काही पण भेटलंय, तर आपल्याला काय करायचंय, जे आपण या स्टॅक मध्ये टाकलंय ना त्याला पॉप करायचंय. ठीक आहे. ओके. ओके ओके आणि आपल्याला चेक करायचंय की जर मीन्स जस्ट अंडरस्टँड इट, कोणताही नॉन ओपनिंग ब्रॅकेट आपल्याला भेटला ना, हो ठीक आहे, तर याच्यातली एक गोष्ट आपल्याला पॉप करायची आणि ती जी गोष्ट आपण याच्यातून नॉन ओपनिंग ब्रॅकेट तो आपण भेटलाय, ठीक आहे, ते आपण वी हॅव टू चेक दॅट विच इज दॅट ब्रॅकेट. जर असा ब्रॅकेट भेटलाय, हे असा ब्रॅकेट, ठीक आहे, हो तर पॉप केल्यानंतर असाच ब्रॅकेट बाहेर यायला पाहिजे. हां जर त्याच्यानंतर आता बघ हे झालं आपलं, आता आपण हो चेक केलं की बाबा हा ठीक आहे, असा ब्रॅकेट आपण टाकला त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला ओपनिंग असा ब्रॅकेटच बाहेर भेटलाय म्हणून पॉप झालाय. ओके. हो ठीक आहे. हो आता त्याच्यानंतर परत आपण पुढे आलो, परत आपल्याला नॉन ओपनिंग ब्रॅकेट आहे, तर आपण हो काय करतोय, हा कर्ली ब्रॅकेट भेटला मला तर आपण इथून पॉप करणार काहीतरी. तर जी हो गोष्ट पॉप केली आहे ती हीच गोष्ट असायला पाहिजे, हे आपल्याला चेक करायचं. हो जर याच्या जागेवर दुसरं काहीतरी पॉप झालं तर ते चुकलंय. येस तिथेच ते रिटर्न फॉल्स करायचं आणि सोडून टाकायचं. हो कळालं? हो हो ठीक आहे.
आता ही गोष्ट आपण प्रोग्रामिंगच्या हिशोबाने बघू कसं करायची. पण हे कळालं का तुला कसं झालं? आधीचे हा, फक्त आता 2 एक्झाम्पल घेऊ आपण फक्त एक क्वेश्चन एक होता. सिंपल समजण्यासाठी. हा बोल ना. वरती या थोडं. ते आता हे पॅरेंथेसिस आपण हे किती घेतले, हे 8 घेतले, तर आता स्टॅक मध्ये किती टाकायचे ह्याच्यातले? फक्त ओपनिंग वाले टाकायचे? कारण नाही नाही, फर्स्ट. किती टाकायचे नाही, जे पण ओपनिंग भेटतील सगळे टाकायचे. अच्छा, ओके. हा. म्हणजे याच्यामध्ये तेच मी समजवतो तुला, पण एक पूर्ण समजवतो. आपण काय घेतलं होतं पाठीमागे? आता आपण हे घेतलं, त्याच्यानंतर असं घेतलं, मग असं घेतलं, मग हे घेतलं, मग परत असे ओपनिंग घेतले आणि हे बंद करायचं घेतलेलं, बरोबर? हो. हो. ठीक आहे, हा स्टॅक आहे माझा. ठीक आहे, आपण आपली हो. प्रोसेस चालू करू. मी तुला काय म्हटलं की या स्ट्रिंग मध्ये ओपनिंग भेटला आपल्याला तर टाकायचा. पहिला गेला, दुसरा पण ओपनिंग आहे, दुसरा पण गेला, तिसरा पण ओपनिंग आहे, तिसरा पण गेला. आता याच्यामध्ये बघ कसं आहे, याच्या पुढचा ओपनिंग नाहीये तर त्यावेळेस पॉप करायचंय. म्हणजे हे कशामध्ये? इफ एल्स मध्ये चालणार आहे. हा. इफ ओपनिंग तर पुश, इफ नॉन ओपनिंग त्याच्यातून पॉप करायचा. पॉप केल्या केल्या आपल्याला चेक करायचं की या गोष्टीसाठी हे मॅच होतं का. हम्म. म्हणजे एक मिनिट, ही गोष्ट आणि ही गोष्ट मॅच झाली का? हो. ठीक आहे, झालं. आता हो. पॉप झाला म्हणजे याच्यातून निघून गेला ना तो. पॉप हो. झाला म्हणजे याच्यातून निघून गेलाय तो, बरोबर? ठीक आहे, आता बघ, येस. आता हे मॅच झालंय आपलं. त्याच्यानंतर आपण परत पुढे आलो, हो. परत हे क्लोजिंग इफ करायचं. एल्स मध्ये चेक करणार की बाबा हे ओपनिंग का क्लोजिंग आहे. आता हे हो. पण क्लोजिंग आहे, त्याच्यामुळे परत आपल्याला पॉप करावं लागणार आहे. पॉप हो. करावं लागणार आहे म्हणजे हे पण निघलं. ठीक आहे, हो. हा पण निघला आणि बाहेर आला इकडे, तर हे पण मॅच झालं. हो. हे पण मॅच झाला आणि हे पण मॅच झाला, येस. बरोबर? येस. ठीक आहे, आता परत पुढे गेलो आपण आणि पुढे गेल्यानंतर हे ओपनिंग भेटला. परत आता ओपनिंग भेटला तर आपल्याला पुश करायचे, परत आत टाकला. मग परत पुढच्यात गेलो तर हे नॉन ओपनिंग आहे. नॉन ओपनिंग आहे म्हणजे काय करायचंय? याला परत पॉप करायचंय. पॉप करायचंय म्हणजे बाहेर आला, हो. म्हणजे हे मॅच झालं परत. हो. कळालं का? परत कळालं. नॉन ओपनिंग आलाय, परत इथे आलो पण नॉन ओपनिंग भेटतोय म्हणून पॉप करायचा. ठीक आहे, हा हो. पॉप करायचा आणि बाहेर आणायचा. हे पण मॅच झाला, झालं, संपला विषय. ओके. कळालं का? हो. कळालं. कळालं. म्हणजे थिओरॉटिकली आपल्याला आता हे कळालेलं आहे. आता याची हो. कोडिंग करायची. आता तू जावा मध्ये कोडिंग करतोय, त्याच्यामुळे आपल्याला एक स्टॅक नावाचं कलेक्शन घ्यायचंय. जर हे सी प्लस प्लस याच्यामध्ये करत असेल, सी मध्ये, तर तुला स्टॅक वेगळा बनवावा लागतो. पण जावा मध्ये तुला कॅरेक्टरचा स्टॅक, पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन लिहित नाहीये मी आता. आता याच्यामध्ये तुला काय करावं लागणार आहे? तुला एक कलेक्शन कॅरेक्टरचा स्टॅक बनवावा लागणार आहे. ठीक आहे, हो. हो. सो इट्स ऑलरेडी प्रेझेंट. त्याच्यासाठी तुला कलेक्शनचं एक पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल. ठीक आहे, हे हो. आपण त्याचं ऑब्जेक्ट बनवू आणि एक न्यू स्टॅक म्हणून आपल्याकडे बनवून घेऊ. ठीक आहे, ओके. आता जसं ठरलंय आपलं, आपण काय करणार आहे? पहिले ओपन वाला आपल्याकडे असेल तर पुश करणार आहे आणि क्लोज वाला हा, असेल तर तर बंद एक करणार. फॉर लूप, हे असा वाला फॉर लूप तू शिकलाय का याच्यामध्ये? सॉरी, जावा प्रोग्रामिंग मध्ये? आता याच्यामध्ये ना फक्त एवढं समज की, बरं मी लिहूनच टाकतो इथे म्हणजे तुला सगळं कळेल ते. एक आपण फंक्शनच बनवू डिरेक्ट. पब्लिक स्टॅटिक लिहिलं तर लिहिलं, नाही लिहिलं तर नाही लिहिलं, चालतं. हो. इज बॅलन्स नावाचा आपण एक क्लास फंक्शन बनवूया आणि त्याला एक स्ट्रिंग पास करूया आपण एस म्हणून. ठीक आहे, आणि आपण याला काय करूया? एक कॅरेक्टर ऍरे मध्ये कन्वर्ट करूया. आता हे जे मी करतोय, हे जे आहे याच्यात तुझ्या समोर लिहिलेलं आहे, याचा अर्थ काय आहे की आपण ही जी स्ट्रिंग आहे आपली, ही जी स्ट्रिंग आहे ना, हो. ही एक स्ट्रिंग आहे ना, याला आपण एका हो. कॅरेक्टर ऍरे मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे आपल्याकडे कॅरेक्टर ऍरे असा बनणार, हो. त्याच्यामध्ये 0th जागेवरती हे जाणार, फर्स्ट जागेवरती हे जाणार,
सेकंड जागेवरती हा ओपनिंग ब्रॅकेट जाणार, मग हा थर्ड जागेवर क्लोजिंग ब्रॅकेट, मग हा फोर्थ जागेवरती हा ब्रॅकेट, फिफ्थ, सिक्स्थ आणि त्याच्यानंतर हा सेवन्थ. ठीक आहे. आणि लास्ट मध्ये बॅकस्लॅश 0 असणार, पण ते काय आपल्या ठीक इथे आहे घ्यायची सर. गरज नाही. ठीक आहे. ओके, ओके. कळालं. हो तर आपला जो सी आहे, सी जे आपण हँडलर घेतलाय कॅर सी, तो एक एक एकाला पॉइंट करणार. आता पहिल्यांदा याला पॉइंट करणार, मग याला पॉइंट करणार, मग याला पॉइंट करणार. ठीक आहे. हो ओके. आता याच्या आतमध्ये आपण सिम्पली आपलं लॉजिक लिहायचं, जे मी तुला सांगितलं होतं, जे एक्सप्लेन केलंय मी. ठीक, काय एक्सप्लेन केलंय मी सरळ, की आपल्याला पहिल्यांदा चेक करायचं. काय चेक करायचंय, की माझा जो कॅरेक्टर आहे तो ओपन आहे. ओपन आहे का, नाहीतर मग म्हणजे दुसरा वाला कोणता होता आपला, कर्ली ब्रॅकेट होता. ठीक आहे. और सी इक्वल इक्वल, सॉरी कोणतं होतं रे? आपला हे होता राऊंड वाला. स्क्वेअर ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. याच्यातला कोणता पण असला तर आपण काय करणार आहे, त्याला पुश करणार आहे. सिंपल. याला काय करणार आपण, स्टॅक डॉट पुश पी. ठीक आहे. ओके, सिंपल. हे कर्ली ब्रॅकेट बंद कर. जे मी तुला समजवलंय फक्त ते प्रोग्रामिंगच्या रूपात आपण लिहिणार आहे आता. ओके. त्याच्यानंतर आपण काय करतोय, याच्यामध्ये फक्त एक गोष्ट बघावी लागते आपल्याला, की बाबा पहिली गोष्ट तर जर आपला आता हे करता करता एम्प्टी झालाय स्टॅक आपला, म्हणजे आपलं संपलंय ना सगळं. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर ते चेक करायचं. एल्सच्या आतमध्ये पहिले हे चेक करायचं की माझा स्टॅक एम्प्टी आहे का. तर स्टॅक इज एम्प्टी एक फंक्शन असतं. हो जर एम्प्टी असेल स्टॅक तर तिथेच रिटर्न फॉल्स करून टाकायचं. ठीक आहे. हो आणि नाही तर आपण काय करायचं, जे पण स्टॅकच्या टॉपला असेल त्याला उचलायचं. तर कसं उचलणार आपण, आता आपण एक कॅरेक्टर घ्यायचं, कॅर टॉप इक्वल टू स्टॅक डॉट पॉप. तुला सांगितलं मी अगोदरच की पॉप म्हणजे काय आणि पुश म्हणजे काय. पुश म्हणजे त्यात टाकणं, पॉप म्हणजे त्यातला एक एक जो सगळ्यात वरती ते काढणं. स्टॅक डॉट पॉप जेच की आपण म्हटलं की जो पण या स्टॅक मध्ये गेलेला असणार आहे. आता हे सगळ्यात अगोदर आपण जेव्हा टाकतो याच्यामध्ये, तर आपल्याला या स्ट्रिंग मध्ये काय काय भेटणार आहे, ओपनिंग मध्ये स्क्वेअर हे भेटला, मग हा कर्ली भेटला, मग भेटला. आता यावेळेस स्टॅकच्या टॉपला कोण आहे, हा ओपनिंग राऊंड ब्रॅकेट आहे. राईट. ठीक आहे. तर आपण पॉप हो म्हणलं तर तो ओपनिंग राऊंड ब्रॅकेट बाहेर येणार. बाहेर येणार. हा. नंतर आपल्याला चेक काय करायचंय, आपल्याला हे चेक करायचंय की, लक्ष दे, ओपनिंग आणि क्लोजिंग सेम आहेत का त्याचे. हा म्हणजे आपल्याला चेक करायचंय की आपलं जे कॅरेक्टर सी आहे तो कोणता असायला पाहिजे. कॅरेक्टर सी म्हणजे तुमच्या हिशोबाने जे पण तुम्ही करताय ते, तुमचा जो कॅरेक्टर सी आहे तो इकडे आपण हे करतोय ना, हे बघ लक्ष द्या, याच्यात कळणार नाही. तर आता या गोष्टीमध्ये आपण कुठपर्यंत पोहोचलोय, आपण इथे पोहोचलोय, हो इथे आहोत आता आपण, बरोबर. याच्या नेक्स्ट हो टाइमला आपण कुठे असणार आहे, या गोष्टीला असणार आहे. म्हणजे जी हो सी आहे तो ती च्या आतमध्ये काय आलंय, आता पहिला क्लोजिंग राऊंड क्लोजिंग. ब्रॅकेट आलाय. राईट. हा तर आपल्याला बरोबर. खाली काय लिहायचंय, जर सी मध्ये क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट आलाय तर हा आपल्या टॉपला काय असायला पाहिजे, ओपनिंग राऊंड ब्रॅकेट असायला पाहिजे. बरोबर. बरोबर. कळालं का, कळालं का रे. हॅलो ऋषिकेश, आवाज येतोय का. हॅलो हॅलो आवाज हॅलो. येत नव्हता. हॅलो. हा हा येत येत. ठीक. ओके. तर हे कळालं. आता तशीच पुढची कंडिशन ऑरच्या याच्यामध्ये द्यावी लागेल, कारण की आपल्या 3 कंडिशन्स आहेत. अगर सीच्या याच्यामध्ये कोणता ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट अगर असा वाला आला तर टॉपला कोणता असायला पाहिजे, ओपनिंग वाला कर्ली ब्रॅकेट. हा असा ओपनिंग वाला कर्ली ब्रॅकेट असायला पाहिजे. बरोबर.
ठीक आहे. आता हे पण तुम्ही काय करू शकता, एक असा याच्यामध्ये टाकू शकता, हे पूर्ण पण आणि हे पण इकडे असं ब्रॅकेट टाकूया आपण. आणि लास्ट कंडिशन, जर आपलं हे स्क्वेअर असा असला तर टॉपला हे असं असायला पाहिजे. ओके, ठीक आहे. जर असं असलं कळतंय का? हॅलो. जर हे असं असलं तर आपल्याला काहीच नाही करायचंय, नाही तर मग आपल्याला एल्स रिटर्न फॉल्स करायचं. गेटिंग इट? हा हा. पण जर यालाच आपल्याला चांगल्या याच्यामध्ये लिहायचंय तर आपण काय करू शकतो, या गोष्टीला, या एल्सला आपण इथे हे करू शकतो, व्हॉट यू से, वी कॅन ऍक्च्युअली ओमिट इट अँड इन्स्टेड ऑफ रायटिंग इक्वल टू आपण याला उलट करून असं लिहू शकतो की जर हे नॉट इक्वल टू असले, ठीक आहे, म्हणजे असा हा. ओपनिंग असला पण हे असं नसलं, आणि जर हे असं ओपनिंग असलं आणि हे जर असं नसलं, आणि हे असं ओपनिंग असलं हे जर असं नसलं, तर रिटर्न फॉल्स करा. हो. नाही तर काहीच करू नका, सगळं बरोबर आहे. कळतंय का? बरोबर. हो कळतंय. म्हणजे आपण हे उलट लिहिलंय, उलट म्हणजे कसं केलंय की याच्यामध्ये दोनच कंडिशनला रिटर्न फॉल्स येणार, म्हणजे नॉन बॅलन्सिंग असं येणार आहे. कसं, याच्यामध्ये रिटर्न फॉल्स सगळ्यात पहिले तर हे स्टॅक एम्प्टी झाला तर रिटर्न फॉल्स, ठीक आहे. अगोदरच स्टॅक एम्प्टी असला तर, म्हणजे आपण चेक करायला गेलोय आणि अगोदरच स्टॅक एम्प्टी असला तर फॉल्स. पण खाली आलो आपण, ठीक आहे, आणि हे याच्यामध्ये कोणता पण एक नॉन हे भेटला आपल्याला मॅचिंग कॅरेक्टर तर रिटर्न फॉल्स करायचा. गेटिंग इट? ठीक आहे. आणि नाही तर आपलं सगळं बरोबर आहे, आपण रिटर्न लास्ट मध्ये रिटर्न ट्रू करायचं आणि संपला विषय. हो. नाही संपलं. गेटिंग इट? ओके. येस. तर हे असं हे आहे, म्हणजे प्रोग्रामिंगच्या रूपामध्ये असं लिहावं लागणार. त्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न काय येतो की आपल्याला स्टॅक माहिती असायला पाहिजे. स्टॅकने केलं तर दोन, आता याच्यामध्ये बघ, इंटरव्ह्यूला गेला ना तू, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला बघितल्या जातात जेव्हा आपण हे करतो. पहिली गोष्ट तर तुला कंपॅरिझन जमतं का? हा. दुसरी गोष्ट, तुला कलेक्शन्स माहित आहेत का? तिसरी गोष्ट, तुला इफ एल्स लिहिता येतं का? आणि चौथी गोष्ट, तुला फंक्शन लिहिता येतात का? तर ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात की तुला या गोष्टी येतात म्हणून. आणि 5वं सगळ्यात महत्वाचं, तुला लॉजिक जमतं का? हे सगळ्यात अगोदर यायला पाहिजे ऍक्च्युअली.